सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी या लव्ह स्टोरीचे 12 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि प्रतिलिपी ॲपवर सुद्धा ही गोष्ट फार विस्तारित स्वरूपात मी अपलोड करत आहे. तिथेही जाऊन आपल्याला आवडत असल्यास आपण त्याचा लाभ घेऊ शकता. आता पुरणपोळी तयार झाली. रुद्र आणि रुपाली पंकज जेवायला बसले. शांता मावशी म्हणाल्या, दामिनी, रुद्रला पोळीवर तूप वाढ. आणि रुपाली म्हणाली, वाढ वाढ, भरपूर तूप वाढ हां, आणि सगळं शिकून घे. मी तुला हेल्प करते. रुद्रदादाला काय आवडतं, काही नाही हे सांगेल. तसं रुद्रने शेजारी बसलेल्या रुपालीच्या पाठीत एक धपाटा टाकला आणि म्हणाला, गप्प बस, बिंडोक कुठली, काहीही काय बडबडतेस, तिला काय वाटेल. आणि हे ऐकून मात्र दामिनी लाजायला लागली आणि किचनमध्ये निघून गेली. रुपाली रडका चेहरा करून म्हणाली, मला का मारलंस, मी तर तुझी मदतच करत होते ना. रुद्र म्हणाला, आधी तू गुपचूप जेव, मग सांगतो तिला. त्या दोघांनी जेवण केलं. रुद्र आणि रुपाली टेरेसवर जाऊन गप्पा मारत होते. दामिनी आणि शांता मावशी जेवत बसल्या. रुपाली म्हणाली, आता बोल, तुला पसंत आहे ना ती, मग काय प्रॉब्लेम आहे. आणि तिच्याही डोळ्यात मला दिसतं की ती तुला पसंत करते. आणि मग रुद्र म्हणाला, ते शक्य नाही. असतो एखाद्या मुलीचा स्वभाव लाजरा, म्हणून काय लगेच नको ते अर्थ काढायचे नाहीत आपण. ती खूप मोठ्या आणि चांगल्या सुशिक्षित घराण्यातली मुलगी आहे. तिचा आणि माझा कुठेच मेळ बसत नाही. रुपाली म्हणाली, पण प्रेमात असं काही नसतं, गरीब श्रीमंत, शिकलेला अशिक्षित, प्रेम तर प्रेमच असतं ना. आणि ते कोणावरही होऊ शकतं. आणि मला तिच्या डोळ्यात ते दिसतं तुझ्यासाठी. रुद्र म्हणाला, पण ती तोंडाने बोलली आहे का, नाही ना. आणि आपण कशाला उगीच गैरसमज करून घ्यायचा. आणि तसंही ती का करेल माझ्यावर प्रेम, कारण मी तिचा खूप मोठा गुन्हेगार आहे. मी तिच्या कुटुंबाचा दोषी आहे. त्यांच्या होणाऱ्या सगळ्या मनस्तापाला मी जबाबदार आहे. रुपालीला काहीच नाही कळलं. ती म्हणाली, म्हणजे नक्की काय झाले, मला कळेल का, असं नीट सांगशील का. मग रुद्रने तिला सगळी हकीकत सांगितली, अगदी सुरुवातीपासूनची. त्याला अग्निहोत्रीनं पकडलं, त्याच्या ताईचं लग्न मोडलं, मग रुद्रनंही दामिनीचं लग्न मोडलं. दामिनी इथे राहायला आली, ते सगळं सांगितलं. रुपाली आणि रुद्रमध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी होती. ते मोकळेपणानं बोलायचे. आणि रुद्रच्या कामाविषयी रुपालीला माहीत होतं. रुपाली म्हणाली, असं आहे का हे सगळं. मग रुद्र म्हणाला, आता सांग, ती इथं मुद्दाम येऊन राहिली आहे. कशावरून तिचा काही प्लॅन नसेल. मला जाळ्यात ओढायचं आणि मग सगळे पुरावे घेऊन निघून जायचं. तिचा भाऊ अग्निहोत्री पोलीस इन्स्पेक्टर आहे. तो खूप हुशार आहे. आणि ही सुद्धा खूप हुशार आहे. मग कशावरून त्या दोघांचा प्लॅन नसेल सांग ना. घराची बदनामी वाचवण्यासाठी ते काहीही करतील, कारण त्यांच्या सगळ्या नाड्या आता माझ्या हातात आहेत. आता मी त्या दिवशी तिला म्हणालो आहे की तू सगळे फोटोग्राफ घेऊन निघून जा, पण तरीही ती जात नाही. मला काही कळतच नाही तिच्या मनातलं. रुपाली म्हणाली, तू जा म्हणाला तरी ती जात नाही. याचा अर्थ काय होतो तुला कळतंय का. दादा, मला नाही वाटत की ती कुठला प्लॅन मनात ठेवून इथं आली असेल. तिचे डोळे खूप निरागस वाटतात रे. अगदी तू तुझ्या कपाटात ठेवले आहेत ना काढून चित्रामध्ये, तसे वाटतात मला ते तिचे डोळे. सेम तसेच आहेत. रुद्र आश्चर्यानं म्हणाला, काय, तू ते पाहिले आहेत. रुद्र एक चांगला चित्रकारसुद्धा होता. सगळी चित्र तो छान काढायचा. आणि का कुणास ठाऊक तो नेहमी एकच चित्र काढायचा, सारखा एका मुलीच्या डोळ्यांचे. पण ते डोळे खूप लहान होते. एका लहान मुलीचे, निरागस, खूप इनोसंट. डोळ्यातूनच एखाद्याचा स्वभाव कळत असतो असं म्हणतात. तसाच रुद्रनं काढलेल्या त्या चित्रातून सगळे भाव सांगून जात होते. किती छोटी मुलगी, किती सुशील आणि चांगली असावी. मग रुद्र विषय टाळत तिला फटका देत म्हणाला, म्हशे, पुन्हा जर माझ्या कपाटात असं चोरून बघितलंस ना तर लक्षात ठेव, मी तुझ्या झिपऱ्या पकडून खुंटीला बांधीन. आणि आता रुद्र मनात म्हणाला, दामिनीचे आणि माझे फोटो आता मला कुठेतरी लपवून ठेवावे लागतील. रुपालीनं जर पाहिलं तर काही खरं नाही. कुणीही सहज म्हणून पाहावं असे ते नव्हते फोटो. आता ज्या फोटोंच्या आधारे रुद्र विशालला धमकी द्यायचा, ते फोटो कोणाला दिसू नयेत म्हणून तो खबरदारी घेत होता. दामिनीचं वागणं त्याच्या लक्षात येत होतं, पण तो दुर्लक्ष करत होता. पण त्याचं वागणं तो नोटीस करत नव्हता. तो तिची काळजी घेतो, तिच्यासाठी धडपडतो. त्याच्या या वागण्याकडे त्याचं लक्षच जात नव्हतं. फक्त दामिनीच नाही तर कोणासाठीही तो असाच धडपडायचा. म्हणून त्याला
दामिनीविषयीच्या वेगळ्या फिलिंगची जाणीव होत नव्हती, पण इतरांचं मात्र रुद्रच्या वागण्याकडे लक्ष होतं. रुपाली, शांता मावशी, गण्या, पक्या सगळ्यांना कळत होतं की रुद्र बदलत आहे आणि कोणासाठी बदलत आहे हे सुद्धा समजत होतं. मग आता ते दोघे पुन्हा घरी निघाले. रस्ता तसाच होता, खाच खळग्यांचा. रस्त्यावर दिवे तर नव्हतेच. रुद्र म्हणाला, दामिनी, खड्डे आहेत, तू नीट चाल. आता दामिनी त्याच्या पाठीमागून चालत होती आणि एका खड्यावरून तिचा सँडल घसरला. तो तुटला आणि ती रुद्रच्या पाठीवर जाऊन आदळली. धडाम. तसा रुद्रसुद्धा पडता पडता वाचला आणि फार आश्चर्यानं म्हणाला, काय करतेस काय? आता पाठीवर बसतेस की काय माझ्या? नीट चाल ना. ती लाजून हसत म्हणाली, नाही रे, हा सँडल घसरला आणि तुटला म्हणून तोल गेला. मग तिला चालताच येईना. तिने तिचे सँडल हातात घेतले आणि आता तिला खडे रुतत होते. रुद्रने ते पाहिलं आणि तिच्यासमोर त्याच्या चपला सरकवल्या. तिने लगेच त्या चपला घातल्या. आता रुद्र अनवाणी होता आणि मग चपला घालून झाल्यावर तिनं त्याला विचारलं, रुद्र, तू कसं चालशील आता? तुझ्या पायात चप्पल नाही ना? आणि रुद्र पटकन म्हणाला, पाय डोक्यावर घेऊन चालतो ना. तशी आता ती खूप खूप हसायला लागली. त्याचं मजेशीर बोलणं तिला फार आवडायचं. खरं तर ती त्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडत होती. रुद्र म्हणाला, हावरटासारखी आधी चपला घालून मग माझ्याविषयीची काळजी दाखवतेस का? मॅडमना खडे रुतत असतील ना? आणि ती आता पुन्हा खूप मोठ्यानं हसली आणि त्यानं तिच्या हातालाच पकडलं आणि म्हणाला, अशी सोबत चल, म्हणजे मागे नको राहूस. आणि रुद्रनं तिच्या घट्ट पकडलेल्या हातामुळे पुन्हा सगळ्या रोमांच लहरी तिच्या हातापासून शरीरभर उसळायला लागल्या. दामिनी पुन्हा लाजायला लागली, गालात हसायला लागली. त्याचा तो दणकट राकट स्पर्श तर तिला वेडच लावत होता. त्यानं कधीच हात सोडू नये असं वाटत होतं तिला. आणि इतक्यात एक कुत्रं रस्त्याच्या कडेचं तिच्या अंगावरच भुंकत आलं आणि दामिनी खूप घाबरून ओरडली आणि पुन्हा रुद्रच्या मिठीत गेली. त्यानं त्या कुत्र्याला हकललं आणि मग दुसऱ्या बाजूने तिला घेतली आणि चालायला लागला. दामिनी म्हणाली, रुद्र, पण या बाजूने सुद्धा कुत्रं आलं तर? दोन्ही बाजूला कुत्री असतात. आता रुद्र म्हणाला, मग आता तुला डोक्यावर घेतो ना, बसतेस का? म्हणजे दोन काय, चारही बाजूने कुत्री येऊ दे, तुला चावणार नाही. मलाच फाडून खाऊ दे. तू मात्र सुरक्षित राहा. मी पिसाळलो तरी चालेल, हो ना? आणि आता हे ऐकून दामिनी पुन्हा खूप हसायला लागली. रुद्र म्हणाला, इतकी का हसतेच? सगळे जागे होतील आणि म्हणतील रस्त्यावर हडळ आली की काय इतक्या रात्री. आणि आता ही दामिनी पुन्हा खूप खूप हसली. त्याचे विनोद संपत नव्हते आणि तिचं हसू संपत नव्हतं. मग दोघेही घरी आले तरी तिचं हसू बंदच होत नव्हतं. रुद्र म्हणाला, का हसतेस इतकी? ती हसू आवरत म्हणाली, अरे कसला भन्नाट बोलतोस ना रे तू. आधीच इतका चिडका बिब्बा आहेस तू, मग पिसाळलेला रुद्र कसा वाटेल हे आठवून मला हसायला येते. आणि मग ती आणखीन हसत होती आणि रुद्रनं तिच्याकडे पुन्हा चिडून पाहिलं. ती इतकी हसत होती पण तो मात्र अजिबात हसत नव्हता आणि म्हणाला, मग मी तुलाही सोडली नसती, तुलाही चावलं असतो, मग तू पण पिसाळली असती. मग पिसाळलेली दामिनी कशी दिसली असती? आणि हे ऐकून तर दामिनी आणखीनच हसायला लागली. तिला हसताना पाहून रुद्र म्हणाला, हिला तर आता हास्याचे झटकेच आल्यासारखं वाटतंय मला. आणि हसता हसता तिने तिची मान त्याच्या खांद्यावर टाकली. तसा रुद्र बाजूला सरकला आणि ती पडायलाच लागली. त्यानं पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं. ती तर घाबरलीच होती, क्षणभर पडते की काय म्हणून. आणि तिचं हसू आपोआप बंद झालं त्याच्या स्पर्शानं. मग ती पुन्हा खाली झोपायला लागली आणि रुद्र म्हणाला, तुला सर्दी आली आहे ना? तू आता कॉटवर झोप, मी झोपेन खाली. दामिनी म्हणाली, नको, झोपते मी खाली. खाली पण गादी आहेच की. रुद्र म्हणाला, गादी जरी असली तरी जमिनीपासून कॉटवर जास्त अंतरावर झोपलीस तर गारवा नाही लागणार, ये वर झोप. पण दामिनी ऐकत नव्हती आणि रुद्र चिडून म्हणाला, प्रत्येक गोष्टीत ऑब्जेक्शन घेण्याची सवयच आहे का गं? सारखं ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ऑब्जेक्शन माय लॉर्ड असंच म्हणत असतेस. आत्तापासूनच वकिली सुरू केल्यासारखी वागायला लागलीस. माझं सगळं बोलणं खोडून काढतेस. मी तुझ्यासमोर उभा असलेला वकील नाही, अपोजिट पार्टीचा, लक्षात ठेव. आणि माझं ऐकायचं नसेल तर बॅग घ्यायची आणि तुझ्या घरी निघायचं. आणि आता दामिनी गप्प बसली आणि गुपचूप ब्लँकेट घेऊन कॉटवर चढली आणि रुद्र खाली झोपला आणि तिला म्हणाला, पडणार नाहीस ना?
माझ्या अंगावर? एवढ्याशा कॉटवरून? कारण तुझ्या घरी तर 4 माणसे झोपतील इतका ऐस पैस बेड आहे ना तुझा. कितीही मनसोक्त लोळलीस तरी पडत नसशील तिथे. पण इथे तशी लोळू नकोस हां, नाहीतर माझ्या अंगावर पडशील. दामिनी चिडून म्हणाली, तुला सांगितलं ना मला सवय आहे ॲडजस्ट करून घ्यायची. मी करते बरोबर ॲडजस्ट. मग रुद्र म्हणाला, दामिनी तुला खरंच पुरणपोळी शिकून घ्यायची होती का गं? कोणासाठी? आणि आता दामिनी चपापली आणि म्हणाली, दादाला सुद्धा आवडते पुरणपोळी खूप. तो मला सारखा चिडवायचा. म्हणून मग मी त्याला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. आणि त्याला एक दिवशी माझ्या हातची पुरणपोळी खाऊ घालणार म्हणजे घालणारच. आणि रुद्र म्हणाला, घाल घाल, पण त्याच्या पुरणपोळीत जास्त गुळ घाल बरं का, म्हणजे कडू अग्निहोत्री गोड तरी बोलेल. आणि आता दामिनी पुन्हा हसायला लागली. रुद्र म्हणाला, काय ग तुझा भाऊ मला काय म्हणत होता की मी त्याला खोटं बोलून इथं बोलवून घेतलं. आणि तो किती खोटारडा आहे बघितलंस ना. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये किती खोटं बोलत होता. माझ्या खोट्या बोलण्यानं कोणाचं नुकसान नाही झालं, उलट चांगलं झालं. पण त्याच्या खोटं बोलण्यानं मी नक्कीच तुरुंगात बसलो असतो. आणि म्हणूनच मला त्याचा जास्त राग येतो. त्याला स्वतःच्या बुडाखालचा अंधार दिसतच नाही. आणि दामिनी खूप हसली आणि म्हणाली, हो ना, त्याला तुझ्याच बुडाखालचा अंधार दिसतो. आणि हे ऐकून रुद्र पुन्हा चिडला. आणि दामिनी म्हणाली, मी त्याच दिवशी त्याला हे म्हणणार होती रे, पण त्याचा बर्थडे होता म्हणून म्हटलं नको त्याला चिडवायला, त्याच्याशी वाद घालायला, नाहीतर तो खूप चिडला असता. मी तुझी साईड घेऊन बोलले म्हणून. रुद्र म्हणाला, पण तू माझी इतकी साईड का घेतेस? ती म्हणाली, कारण तुझी बाजू सत्याची असते म्हणून. रुद्र, पण त्या दिवशी तू कुठे गेला होतास इतका वेळ? रुद्रनं आता ठरवलं की तिच्यापासून काहीच लपवायचं नाही. तो म्हणाला, मी शेडच्या कामासाठीच गेलो होतो. दामिनी म्हणाली, रुद्र, पण तुझ्यावर आधीच एक केस आहे आणि त्यात हा दुसरा गुन्हा करताना तू सापडला तर तुझ्यासाठी चांगलं नाही ते. दामिनी आता वकिलासारखी त्याला सल्ला देत होती. रुद्र म्हणाला, आता मी अग्निहोत्रीलाच काय, पण त्याच्या बापाला सुद्धा घाबरत नाही आणि सापडत सुद्धा नसतो. मला त्या दिवशी खूप घाई होती, ताईच्या लग्नात पोहोचायचं होतं आणि म्हणून मी गाफील राहिलो. पण आता मी माझं प्रत्येक काम खूप सफाईदारपणे करणार, जसा आधी करत होतो तसा. अख्ख्या पोलीस खात्याला सापडत नसतो. दामिनी म्हणाली, पण रुद्र, तुला आवडणार नाही, पण एक सांगू का, अशी इल्लिगली कामं कशाला करायची? तू हुशार आहेस, मेहनती आहेस, प्रामाणिकसुद्धा आहेस. तू नोकरी कर किंवा तुझा एखादा बिझनेस स्टार्ट कर. आणि तुझ्या घरच्यांनासुद्धा नाही आवडणार हे. विचार कर, त्यांना जेव्हा खरं माहीत पडेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल. रुद्र ही त्यांची फसवणूक नाही का? आणि आता रुद्र विचार करत होता आणि म्हणाला, मी हे सगळं माझ्यासाठी नाहीच ग करत, फक्त ताईसाठी करत होतो. जगायला काय लागतं? 2 वेळेचं अन्न मिळण्यापुरतं मी कुठेही कमवू शकतो, पण इतका हुंडा द्यायचा म्हणजे काहीतरी करावं लागणारच ना. दामिनी म्हणाली, तू तो हुंड्याचा विषय डोक्यातून काढून टाक बरं. हुंडा द्यायचाही नाही आणि घ्यायचाही नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. दामिनी खूप चिडून म्हणाली. रुद्र खूप आश्चर्यानं तिच्याकडे पाहत म्हणाला, रिलॅक्स रिलॅक्स, अशी का चवताळली तू माझ्यावर? मी तुला कुठे हुंडा मागितला आहे? आता केस करशील की काय माझ्यावर? आणि ती थोडी शांत झाली आणि म्हणाली, मला असल्या प्रथांचा राग येतो. मग रुद्र म्हणाला, मग ताईला आयुष्यभर अशीच ठेवायची का घरात? दामिनी म्हणाली, तू त्या पैशातून ताईच्या पायावर उपचार कर. ती जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हा चालू फिरू शकेल आणि मग कोणीही तिच्याशी लग्न करेल. असा विचार कर ना तू. आणि आता रुद्रला खरंच तिचं हे बोलणं पटलं. ती म्हणाली, रुद्र, ताईचं नाव काय आहे रे तुझ्या? रुद्र म्हणाला, तुला आश्चर्य वाटेल, पण तुझ्या आणि तिच्या नावात खूप साम्य आहे. दामिनी म्हणाली, हो का? काय नाव आहे सांग तरी? रुद्र म्हणाला, पद्मिनी. आणि हे ऐकून दामिनीला तर खरंच आश्चर्य वाटलं. जेलमध्ये रुद्रनं जेव्हा पहिल्यांदा दामिनीचं नाव ऐकलं होतं तेव्हा का कोणास ठाऊक त्यालासुद्धा तिच्या नावाविषयी थोडी आपुलकी निर्माण झाली होती. आणि कदाचित याच कारणामुळे त्याला तिच्यावर राग येतच नव्हता आणि तो तिच्यासाठी सगळं करायचा आवडीनं. आणि दामिनी म्हणाली, रुद्र, तू हे काम करायला का लागलास? म्हणजे तू कसा काय वळला इकडे? तुझं शिक्षण तर फार झालेलं आहे. आणि मग रुद्र म्हणाला,
नोकरीच्या शोधात मी मुंबईत आलो होतो. प्रत्येक ठिकाणी हुशार असून सुद्धा मला डावललं जात होतं. मी निराश व्हायचो. रेल्वे स्टेशनवरच 2 रात्री बसून काढल्या. पोटात अन्नाचा कण नाही. खिशात मोजकेच पैसे होते, तिकटापुरते. कसाबसा वडापाव खायचं आणि तिथेच झोपायचं वेटिंग रूममध्ये. एका रात्री झोप येत नव्हती म्हणून बाहेर पडलो तर एक माणूस पळता पळता मला धडकला. त्याच्या पाठीमागे पोलीस लागले होते. त्यानं माझ्या हातात काहीतरी दिलं आणि घाबरून मला म्हणाला, हे लपवून ठेव फक्त तू, मी परत येईन. आणि तो पळत बाजूला गेला. मी सुद्धा काहीच न कळून शिताफीने त्यानं माझ्याकडे दिलेली ती बॅग लपवून ठेवली. पोलीस आले, माझ्याकडे पाहिलं. मी सभ्य दिसत होतो. त्यांनी मला विचारलं, इथून पळताना कोणाला पाहिलं का? मी नाही म्हणालो. काहीच न बोलता ते निघून गेले. मग पहाटे पहाटे तो माणूस पुन्हा माझ्याकडे आला. त्यानं माझ्याकडे ती बॅग मागितली. मी ती त्याला परत केली आणि त्यानं मला इतके पैसे दिले की तुला विश्वास नाही बसणार. त्यानं माझ्या हातात काही रुपयांचे बंडल दिले. ते किती रुपये होते माहीत आहे का? दामिनी म्हणाली, किती? रुद्र म्हणाला, 5 लाख. आणि दामिनीने आश्चर्यानं तोंड वासलं. रुद्र म्हणाला, माझी ही अवस्था तीच झाली होती, तुझ्यासारखी. क्षणभर माझे हात थरथर कापत होते. ते इतके पैसे पाहून. खिशात साधे 150 रुपये नव्हते. आणि अचानक इतके पैसे हातात आल्यावर काय अवस्था होईल एखाद्याची. तो माणूस मला म्हणाला, ही तुझ्या कामाची किंमत आहे. मी काहीच न करता मला इतके पैसे मिळाले. मी नको म्हणालो, पण तरीही त्याने ते माझ्या हातात कोंबले आणि मला म्हणाला, तुझ्यामुळे आज आमचा 100 करोडचा माल वाचला आहे. मी बॅगमध्ये काय आहे असं त्यांना विचारलं. त्यानं मला हिरे दाखवले आणि तो म्हणाला, तू हुशार वाटतोस. उद्या या पत्त्यावर येऊन भेट. तुला नक्कीच काम मिळेल आणि पैसासुद्धा. मलाही एक नवीन मार्ग सापडला होता. मी ते पैसे जपून ठेवले बॅगमध्ये. दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन भेटलो आणि अशा प्रकारे मला आता त्याच कामाची सवय लागली आहे. दामिनी म्हणाली, मग तू घरी काय सांगतोस? रुद्र म्हणाला, मी सांगतो की मी एका कंपनीत कामाला आहे आणि इतके सगळे पैसे मी कर्ज काढून साठवून जमा केले आहेत. खोटं बोलतो, पण काय करणार, इलाज नाही. दामिनी म्हणाली, इतके सगळे पैसे आहेत तुझ्याकडे, मग इथे का राहतोस? असल्या खोलीत नवीन घर का नाही घेतलं? रुद्र म्हणाला, इतक्या कमी वेळात इतकी प्रगती पाहिली तर डाऊट येतो ना. पण माझ्या बंगल्याचं काम चालू आहे एका पॉश एरियामध्ये. तुला बघायचंय? दामिनीने आता आश्चर्याने डोळे मोठे केले आणि म्हणाली, खरं सांगतोस की काय? रुद्र म्हणाला, आतापर्यंत जितकं बोललो त्यातला एकही शब्द खोटा नाही. का कुणाच ठाऊक, तुझ्याशी खोटं बोलूच वाटत नाही. तुझ्या भावाला जाऊन सांगितलं तरी चालेल, पण मला माहीत आहे तू यातलं त्याला काहीच सांगणार नाहीस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. आता हे शेवटचं वाक्य रुद्र मुद्दाम बोलला, तिची परीक्षा घेण्यासाठी. आता म्हणाला, दामिनी, तुझं सजेशन आवडलं मला. मी ताईच्या पायाचा इलाज करणार आहे आणि लवकरच गावी जातो आईबाबांशी बोलायला. मग आता दुसऱ्या दिवशी रुद्र पुन्हा बाहेर गेला. दुपारी ती अभ्यास करत होती. रुद्रनं दरवाजा वाजवला. ती म्हणाली, कोण आहे? मी, रुद्र, असं तो म्हणाला. तिने दरवाजा उघडला आणि पुस्तकाच्या आतमध्ये काहीतरी लपवलं. रुद्र म्हणाला, काय लपवतेस, दाखव तरी. दामिनी म्हणाली, काही नाही, तू नको बघू. रुद्र म्हणाला, दाखव तरी काय आहे. असं म्हणून तो तिच्या हातातून तो कागद घ्यायला गेला. तशी दामिनी दूर दूर पळू लागली. पण खोली तर एवढीच होती, पळून पळणार कुठे? आणि मग रुद्र तिला म्हणाला, स्टॅच्यू. दामिनी तशीच पुतळ्यासारखी वाईट तोंड करून उभा राहिली. रुद्रनं तिच्या हातातून तो कागद घेतला तर त्या कागदावर तिनं एक चित्र काढलं होतं. एक मुलगा आणि मुलगी भातुकलीचा खेळ खेळत होते. त्या दोघांकडे बघून वाटत होतं की त्यांच्यात खूप मैत्री आहे. पण म्हणावं असं चांगलं चित्र काढलं नव्हतं तिनं. कार्टून वाटत होतं ते. आणि रुद्र खूप हसायला लागला आणि मग तिला म्हणाला, अभ्यास सोडून हे असलं करत बसली आहेस काय? गुड्डागुड्डीचा खेळ. आणि मग तो तिला रिलीव असं म्हणाला आणि तो तिच्या त्या पोरकट चित्राला खूप हसायला लागला. दामिनी चिडून म्हणाली, गप्प बस, हसू नकोस. आणि इकडे देते. रुद्र म्हणाला, पण या चित्रातून तुला काय सांगायचं आहे तरी काय? अजूनही मोठी झाली नाहीस का? कसली चित्र काढतेस, कार्टूनसारखी? ती म्हणाली, असू दे, मला काढू वाटलं म्हणून काढलं. जसं काय तू खूप चांगली चित्र काढतो, हो ना?
रुद्र म्हणाला, मग खरंच मी चांगली चित्र काढतो. दामिनी तोंड वाकडं करत म्हणाली, मग काढून दाखव बरं माझं चित्र. ओके म्हणून रुद्रनं तिला समोर बसवली आणि म्हणाला, अजिबात हालायचं नाहीस, एकटक माझ्याकडेच बघ. आणि तो तिच्यापासून थोड्या अंतरावर समोरच बसला. आता ती त्याच्याकडे एकटक पाहतच होती. तिला सुद्धा तेवढंच हवं होतं. रुद्र मात्र चित्र काढण्यात मग्न होता. एकदा तिच्याकडे बघायचा, मग खाली बघायचा, काहीतरी रेखाटायचा, पुन्हा तिच्याकडे बघायचा आणि ती मात्र टक लावून त्याच्याकडेच बघत होती, मंत्रमुग्ध होऊन मूर्तीसारखी. आणि मग बऱ्याच वेळानं त्याचं चित्र पूर्ण झालं. दामिनीची मात्र चांगलीच तंद्री लागली होती रुद्रला पाहण्यात. रुद्र म्हणाला, हॅलो, कुठे हरवलीस? माझं झालं चित्र काढून. तरीसुद्धा ती रुद्रला पाहायचं सोडतच नव्हती. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोक्यात एक टपली मारली. ती भानावर आली आणि म्हणाली, झालं चित्र काढून? तो म्हणाला, हो. ती म्हणाली, मग दाखव मला. आणि रुद्रनं तिच्या पुढं एक कागद सरकवला आणि ते चित्र पाहून दामिनी खूप चिडली आणि त्याला मारायला धावली. नालायक कुठला, अशी दिसते का मी? म्हणे मी खूप चांगलं चित्र काढतो. जा तिकडे, एक नंबरचा फालतू चित्रकार आहेस तू. जगातल्या सगळ्यात घाणेरड्या होत्या नव्हत्या तेवढ्या शिव्या देत होती ती त्याला, कारण रुद्रनं त्या कागदावर एक गाढव काढलं होतं आणि तो खूप हसत होता, जशी ती रात्री हसत होती त्याला. आणि ती त्याला खूप मारत होती. हसता हसता तो बेडवर पडला आणि ती सुद्धा त्याला तसाच मारत होती. आणि आता रुद्रने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणाला, अगं मी केलंय तरी काय? का मारतेस मला? ती खाली बघत म्हणाली, तू माझं असं चित्र का काढलंस? मी गाढव आहे का? रुद्र पुन्हा हसून म्हणाला, मी असं म्हणालो का? मी फक्त तुला ते चित्र दाखवलं, पण ते तुझं आहे असं म्हणालो का मी? दामिनी म्हणाली, पण तू तेच काढत होतास ना माझ्याकडं बघून? रुद्र म्हणाला, थांब, तुला गंमत दाखवतो. आणि त्यानं त्या चित्राच्या पाठीमागच्या साईडचं चित्र तिला दाखवलं आणि म्हणाला, हे घे तुझं ओरिजिनल चित्र आणि ही आहेस तू. आणि आता ते चित्र पाहून दामिनी तर थक्कच झाली. सेम टू सेम कॅमेऱ्यातून फोटो काढल्यासारखं तिचं ते चित्र रुद्रनं उतरवलं होतं कागदावर. ती फार भारावून गेली आणि म्हणाली, रुद्र, तू खरंच खूप सुंदर चित्र काढतोस. रुद्र हसून म्हणाला, हो. रुद्र, तू खूप टॅलेंटेड आहेस रे. अरे नुसती चित्र काढली तरी तू खूप फेमस होशील. तू कशाला या फंदात पडलास? आणि आता तिला काय म्हणायचं होतं हे त्याला कळत होतं. आणि मग रुद्र तिला हसत म्हणाला, जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात ना, तशा तुझ्याही दोन बाजू आहेत बरं का. असा तो कागद तिला उलट पुलट करून एका बाजूने तिचं चित्र आणि दुसऱ्या बाजूने गाढवाचं चित्र दाखवत होता. आणि ती पुन्हा त्याच्या मागे लागली त्याला मारायला आणि म्हणाली, तूच गाढव. रुद्र म्हणाला, कायद्याचा अभ्यास करणारे गाढवच असतात. आता विशालसुद्धा तिला असंच म्हणून चिडवायचा आणि ती खूप चिडली आणि तिनं किचन कट्ट्यावरचं लाटणं हातात घेतलं आणि रुद्र पळून गेला आणि जाताना म्हणाला, दार लाव. मग तीही हसायला लागली. ती त्यानं काढलेलं तिचा स्केच हातात घेऊन छातीशी कवटाळून बसली आणि मग दुसऱ्या बाजूचं गाढव बघून पुन्हा चिडली. तिला तो कागद फाडताही येईना. मग दामिनीसुद्धा काही कमी खोडकर नव्हती आणि तिने तिच्या चित्रावर नाव लिहिलं दामिनी आणि गाढवाच्या चित्रावर लिहिलं रुद्र. आणि ती खूप हसायला लागली. आणि आता हे पाहून रुद्र तिचं काय करेल हे पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये. कथा जर आवडत असेल तर एक लाईक जरूर करा, कारण खूप मेहनतीने कथा तुमच्यासमोर मांडत असतो आम्ही. आणि मग तुम्ही एक लाईक करायला तुम्हाला जातंय तरी काय. थँक्यू.